पहिली पलीकडच्या वाडीत गेले आणि आम्ही स्कूलमध्ये चाललोय. तर चला परेडची तयारी करायची. सिस्टरची परेड आहे आखायचे म्हणून आणि रॅली तिकडे जाईपर्यंत आम्ही इकडे आवरून घेतोय रांगोली वगैरे. तर सिस्टरचा परेड आहे तर आम्ही त्याची तयारी करायला चाललोय पुढे आणि व्हिडिओमध्ये जॉईन राहा. तो बॉक्स वाकडाच आहे. हेलो 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 जा आल्यात आता ना हजर झाल्यात त्यांनी पूजन करायचं.
व्हिडिओ केला तो व्हिडिओचा दिला सुद्धा करून व्हिडिओ केलाय. तुम्ही आता रेडी राहा. घ्या लावा हात नसो हे करा. ओढा ओढा जरा खाली घ्या खेळ. हा बस बांधा. राष्ट्रध्वज को सामने सलामी देंगे. सामने सलामी. जय हिंद. जय हिंद. एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग. हिमाचल यमुना गंगा उज्जल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे. तव शुभ आशीष मागे. गाये तव जय गाथा. जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय विजयी विश्व तिरंगा प्यारा. झंडा ऊंचा रहे हमारा. विजयी विश्व तिरंगा प्यारा. झंडा ऊंचा रहे हमारा. सदा शक्ति सरसाने वाला. प्रेम सुधा बरसाने वाला. वीरों को हरसाने वाला. मातृभूमि का तन मन सारा. झंडा ऊंचा रहे हमारा. विजयी विश्व तिरंगा प्यारा. झंडा ऊंचा रहे हमारा. शान इसकी जाने पाए. चाहे जान भले ही जाए. विश्व विजय करके दिखलाए. तब होंगे प्रणव पूर्ण हमारा. झंडा ऊंचा रहे हमारा. विजयी विश्व तिरंगा प्यारा. झंडा ऊंचा रहे हमारा. रहे हमारा. रहे हमारा. भारत माता की बोला. भारत माता की जय. वंदे मातरम. महात्मा गांधी की जय. मुलींना शाळेत पाठवा. मुलींना शाळेत पाठवा. मुलगी शिकली प्रगती झाली. मुलगी शिकली प्रगती
गावातली घाण स्वच्छ करा. गावातली घाण स्वच्छ करा. स्वातंत्र्य दिनाचा विजयोत्सव. स्वातंत्र्य दिनाचा विजयोत्सव. चला वर्ग. विद्यार्थ्यांना विनंती करते की सर्वांनी विश्वस्तवन सादर करावे.
यांचे आणि पालकांतर्फे सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करते. सर्वांनी जोरात टाळ्या वाजवा. कारण की खूप छान सादरीकरण केलं मुलांनी एका दिवसात तयारी करून. सर्वांना खूप आवडलं. आणि आज आपला स्वातंत्र्य दिनाचा सोहळा आपण सर्व इथे उपस्थित झाला त्याबद्दल मी राजीव शाळा वडासदांतर्फे सर्वांचे आभार मानते. आपण हा जो सण साजरा करतो स्वातंत्र्य दिन, आपल्या भारतामध्ये आपण स्वातंत्र्य दिन तसेच प्रजासत्ताक दिन, महाराष्ट्र दिन आणि महात्मा गांधी जयंती आपण हा राष्ट्रीय सण म्हणून साजरा करतो. ज्या नेत्यांनी यासाठी बलिदान दिलं हा साजरा करण्यामागे त्यांचा एक हेतू होता. कारण की आपण रोजच्या कामामध्ये एवढे बिझी असतो की आपल्याला बोलायला सुद्धा वेळ नसतो. तर अशा नेत्यांनी जेव्हा इंग्रजांच्या ताब्यामध्ये आपला भारत गेला तो 1947 रोजी स्वतंत्र झाला. 15 ऑगस्ट 1947ला स्वतंत्र झाला. त्यानंतर त्यांच्या लक्षात आलं त्यांनी सण साजरे करण्यामागचा सगळ्यात मोठा उद्देश म्हणजे की राष्ट्रीय सणाद्वारे समाज एकत्र येतो. आपण असं कधीही एकत्र येत नाही. फक्त राष्ट्रीय सण असेल तेव्हाच तुम्ही सगळेजण इथे शाळेमध्ये उपस्थित झाला. तर सर्वांनी एकत्र आलो. तसंच आपण गणपती उत्सव हे छोटे सण साजरे करतो त्यामुळे आपले कुटुंब एकत्र येतात. बघा असे भाऊ वगैरे आपण कधी एकत्र येत नाही, पण अशा सणानिमित्त सर्वजण एकत्र येऊन बोलतात, गप्पा मारतात. हा या मागचा सर्वात मोठा उद्देश होता. त्या काळी समाज एकत्र आला नाही. ब्राह्मण जाती जातीमध्ये खूप भेद होता. त्यामुळे बाहेरच्या लोकांनी आपल्या भारतावर आक्रमण केलं आणि आपला भारत काबीज केला. हे जेव्हा ह्या नेत्या मंडळींच्या लक्षात या थोर पुरुषांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी ठरवलं की आपण भारतामध्ये राष्ट्रीय सण वेगवेगळे सण साजरे करून आपण सर्व लोकांना एकत्र ठेवणे हाच या मागचा खरा उद्देश होता. तर आपण सर्वजण उपस्थित झाला त्याबद्दल मी पुन्हा एकदा शाळेतर्फे आभार मानते. त्याच्यानंतर आपण सर्वप्रथम आपल्या मुलांची भाषण घेऊ. चल ऐक एकदम आणि याच्यासाठी पहिला तर खूप जोरात There is our respected sir and madam, my dear friends. There is our Independence Day. So I wish you happy Independence Day. On this day. आपल्या भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले. आपण एक स्वतंत्र भारताचे एक नागरिक बनून राज्यावरही मी तुम्हाला 15 ऑगस्टबद्दल माहिती सांगणार आहे. हे तुम्ही शांतपणे आपला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. नेताजी सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक असे विविध नेते होते ज्यांनी आपल्या बलिदानातून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं. आणि या स्वातंत्र्यामुळे आपण आज इथे आहोत. देशाचे स्वातंत्र्य 1947 रोजी मिळाले आणि आपल्या देशामध्ये देशावर तिरंगा झेंडा फडकवला. या तिरंगी झेंड्यामध्ये 3 रंग आहेत. खूप छान असं पाय पडलं सगळं. आणि आता सगळा कार्यक्रम आवरला आहे आणि आम्ही घरी चाललो आहे. तर खूप छान प्रकारे आम्ही व्हिडिओ साजरा केला आम्ही इंडिपेंडन्स डे. तर आता आम्ही चाललो आहे घरी आणि लवकरच तुमच्यासाठी नवीन काहीतरी घेऊन येऊ. तोपर्यंत टाटा बाय बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर
भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.